नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 4 आणि 5 मे 2024 या दोन दिवशीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच युनिसेफने भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे करीना कपूर। मे 2024 मध्ये युनिसेफने करीना कपूरची भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे। भारतातील सर्व मुलांसाठी लवकर बालपण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान हक्क यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थेच्या उपक्रमांना ती बळकट करेल। 2014 पासून करीना कपूर युनिसेफ इंडियाशी संबंधित आहे आणि तिने मुलींचे शिक्षण, लैंगिक समानता, मूलभूत शिक्षण, लसीकरण आणि स्तनपान यासारख्या विषयांवर काम केले आहे। तर युनिसेफने भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेत्री करीना कपूर हिची नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच एनटीपीसीचे CBO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रश्मिता झा। IRS अधिकारी रश्मिता झा यांची नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NTPCच्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार झा या पदभार स्वीकारल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी येईल ते या भूमिकेत काम करतील। भारतीय महसूल सेवेच्या 1997 बॅचच्या त्या अधिकारी आहेत। त्या वीरेंद्र कुमार अधना यांची जागा घेतील। त्यांनी यापूर्वी दिल्लीत आयकर आयुक्त म्हणून काम केले आहे। नेक्स्ट आहे, नुकताच 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा खिताब कोणी जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे अल्जेंड्रा मारिसा रॉड्रिग्ज। 60 वर्षीय अर्जेंटिनाच्या अल्जेंड्रा मारिसा रॉड्रिग्जने मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा खिताब जिंकला आहे। अल्जेंड्रा रॉड्रिग्ज या व्यवसायी, वकील आणि पत्रकार आहेत। तर ही 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चे विजेतेपद जिंकणारी ती पहिली महिला ठरली आहे। या विजयासह रॉड्रिग्ज मिस युनिव्हर्स अर्जेंटिना स्पर्धेत 2024 मध्ये सहभागी होऊ शकतात। याआधी केवळ 18 ते 25 वर्ष वयोगटातील महिला युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेऊ शकत होत्या, पण सप्टेंबर 2023 मध्ये मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा काढून टाकली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन सुपर लीग 2023-24 फुटबॉलचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे मुंबई सिटी। इंडियन सुपर लीग 2023-24 हा 10वा हंगाम होता। हा हंगाम 21 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाला आणि 4 मे 2024 रोजी संपला। या मोसमात मुंबई सिटीने मोहन बागानचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे। तर इंडियन सुपर लीग 2023-24 चे विजेतेपद मुंबई सिटीने जिंकलेले आहे, तर उपविजेतेपद मोहन बागान या टीमने जिंकलेले आहे। अंतिम सामना सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाता येथे खेळला गेला। इंडियन सुपर लीगची स्थापना 2013 मध्ये भारतात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी करण्यात आली। इंडियन सुपर लीग 2024 मध्ये देण्यात आलेले पुरस्कार, यामध्ये गोल्डन ग्लोब अवॉर्ड म्हणजे सर्वोत्कृष्ट गोलरक्षकचा पुरस्कार फुर्बा लचेंपा मुंबई शहर संघाच्या खेळाडूला देण्यात आला। गोल्डन बूट पुरस्कार दिमित्रियोस डायमंटोकोस यांना देण्यात आला। हा केरळ ब्लास्टर्सचा खेळाडू आहे। लीगचा उदयोन्मुख खेळाडू विक्रम प्रताप सिंग मुंबई शहर। लीगचा खेळाडू दिमित्रियोस पेट्रोट्रोस मोहन बागानचा खेळाडू। सर्वोत्कृष्ट खेळपट्टीचा पुरस्कार जमशेदपूर FC। सर्वोत्कृष्ट ग्राम रूट्सचा पुरस्कार FC गोवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोणत्या देशात होणार आहे? तर याचे उत्तर आहे भारतामध्ये। भारत 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची केरळ या ठिकाणी 46वी अंटार्क्टिक ट्रीटी कन्सल्टेटिव्ह मीटिंग आणि पर्यावरण संरक्षण समितीची 26वी बैठक आयोजित करेल। राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र ही बैठक आयोजित करेल। ATCM 46 आणि CEP 26 बैठकांमध्ये 60हून अधिक देशातील 350हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच उमा रमनन यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? तर त्या एक पार्श्वगायिका होत्या। मे 2024 मध्ये पार्श्वगायिका उमा रमनन यांचे निधन झाले आहे। त्यांनी प्रामुख्याने तमिळमध्ये गाणी गायली आहेत। त्यांनी इलयराजा सोबत 100हून अधिक गाण्यांमध्ये काम केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोण पेटीएम मनीचे CEO बनले आहे? तर याचे उत्तर आहे राकेश सिंग।
पेटीएम मनीने राकेश सिंगची CEO म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी वरुण श्रीधरची जागा घेतली आहे. वरुण श्रीधर 2020 पासून पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पेटीएम पेमेंट बँकेची 28 नोव्हेंबर 2017 रोजी स्थापना झाली आहे. नेक्स्ट आहे टाइम 100 हेल्थ लिस्टमध्ये किती भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 5. तर मे 2024 मध्ये टाइमने 2023 मध्ये आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱ्या 100 लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील किंवा भारतीय वंशाचे 5 लोक आहेत. डॉक्टर अलका द्विवेदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, त्यांनी ब्लड कॅन्सरशी लढण्यासाठी त्यांनी नेक्स्ट स्टार 19 थेरपी विकसित केली. डॉक्टर अरविंद्रनाथ यांनी महिलांमध्ये तीव्र थकवा येण्याचे कारण शोधून काढले. डॉक्टर व्यंकट शास्त्री यांनी अमेरिकेतील LG5चे CEO डॉक्टर व्यंकट शास्त्री यांनी अल्झायमरच्या चाचणीचा एक नवीन मार्ग शोधला आहे. डॉक्टर विवेक मूर्ती तरुणाईतील एकाकीपणावर मात करण्यासाठी कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे. डॉक्टर सुंबुल देसाई ॲपल हेल्थचे उपाध्यक्षा डॉक्टर सुंबुल देसाई यांनी नैराश्याबद्दल जाणून घेण्यासाठी ॲपल वॉच आणि आयफोन वापरण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांसोबत हातमिळवणी केली आहे. तर टाइमच्या 100च्या यादीमध्ये 5 भारतीय वंशाचा किंवा भारतीय लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर अलका द्विवेदी, डॉक्टर अरविंद्रनाथ, डॉक्टर व्यंकट शास्त्री, डॉक्टर विवेक मूर्ती आणि डॉक्टर सुंबुल देसाई यांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच चांगाई 6 ही चंद्र मोहीम कोणत्या देशाने प्रक्षेपित केली आहे? तर चीन या देशाने केलेली आहे. मे 2024 मध्ये चांगाई 6 ही चंद्र मोहीम चीन या देशाने प्रक्षेपित केली आहे. हेनान बेटावरील वेनचांग स्पेस साईटवरून लाँग मार्च 5 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. चंद्राच्या दूरच्या भागात म्हणजेच अंधाराच्या भागात जाऊन नमुने गोळा करून ते पृथ्वीवर पाठवणे हे या तपासणीचे उद्दिष्ट आहे. हे चीनी प्रोब 53 दिवस चंद्रावर राहील, म्हणजेच 25 जून रोजी ते पृथ्वीवर परत येईल. चँग 6 हा पाकिस्तानच्या iCube कमर उपग्रहाने सुसज्ज आहे. या उपग्रहामध्ये 2 कॅमेरे आहेत जे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतील. नेक्स्ट आहे, उज्जीवन SFBचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संजीव नौटियाल. उज्जीवन SFBचे MD आणि CEO म्हणून संजीव नौटियाल यांची नियुक्ती RBIने मंजूर केली आहे. संजीव नौटियाल हे 1 जुलै 2024 पासून उज्जीवन SFBचे नवीन MD आणि CEO असतील. त्यांची नियुक्ती पुढील 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. सध्या ते भारतीय आयुर्विमा महामंडळाचे स्वतंत्र संचालक आहेत आणि विविध संस्थांमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत. ते इत्तिरा डेव्हिस यांची जागा घेतील. नेक्स्ट आहे, T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणता भारतीय ब्रँड अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका संघाचा प्रायोजक बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमूल. जूनमध्ये सुरू होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी अमूलने USA आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही क्रिकेट संघांना प्रायोजित केले आहे. तर अमूलने US टीमसाठी लीड आर्म प्रायोजक म्हणून नाव दिले. यापूर्वी डेअरी ब्रँड नंदिनीने 2024च्या T20 विश्वचषकासाठी स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या क्रिकेट संघांना प्रायोजित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर बघा, अमूल ब्रँड हा अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका संघाचा प्रायोजक असेल, तर नंदिनी हा ब्रँड स्कॉटलंड आणि आयर्लंड या देशांचा प्रायोजक असणार आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच जॉन स्विनी कोणत्या देशाचे पहिले मंत्री बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे स्कॉटलंड. मे 2024 मध्ये जॉन स्वानी स्कॉटिश नॅशनल पार्टीचे प्रमुख आणि स्कॉटलंडचे पहिले मंत्री बनले आहेत. एप्रिल 2024 मध्ये हमजा युसुफने स्कॉटलंडच्या प्रथम मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. प्रथम मंत्री हा स्कॉटिश सरकारचा प्रमुख असतो. तसेच प्रथम मंत्री स्कॉटिश मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट आहे, अलीकडेच उत्तराखंड सरकारने पतंजली उत्पादनांचे किती परवाने निलंबित केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 14. उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांचे परवाने निलंबित केले आहेत. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरुद्ध ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल फौजदारी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. बंदी असलेल्या उत्पादनांमध्ये दिव्या फार्मसीच्या दृष्टीत श्वासारी गोल्डवती, दिव्या ब्रॉनकॉन, श्वासारी गोल्ड प्रवी, श्वासारी गोल्ड अवहेल, मुक्तावती एक्स्ट्रा पॉवर, लिपिडम, बीपी ग्रेट, मधुग्रीट, मधुनाशिनी, वटी एक्स्ट्रा पॉवर, लिओअमृत ॲडव्हान्स, लिओग्रीट आणि डॉक्टर आय ड्रॉप यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत.
मालदीवमध्ये झालेल्या 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय संघाने पुरुष आणि महिला दोन्ही सांघिक विजेतेपद पटकावले आहे। पुरुषांनी अंतिम फेरीत मालदीवचा 3-0 असा पराभव केला, तर महिलांनी श्रीलंकेवर 3-0 ने मात केली। नेक्स्ट आहे सीएजी गिरीश चंद्र मुर्मू आणि कोणत्या देशाचे महालेखापरीक्षक यांनी लेखापरीक्षण सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ। मे 2024 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू आणि नेपाळचे महालेखापरीक्षक तोयम राया यांनी लेखापरीक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। लेखापरीक्षणात कौशल्याची देवाणघेवाण, क्षमता विकास आणि परस्पर सहाय्य यांना प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे। नेक्स्ट आहे नुकतीच 26वी आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। 3 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे 26वी आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील स्थायी सचिव अल्बर्ट चुआ यांच्या समवेत भारताचे पूर्व सचिव जयदीप मुजुमदार यांच्या सहअध्यक्षतेची बैठक झाली। आसियान भारत संवादासाठी भारताचे देश समन्वयक सिंगापूर हे आहेत। सर्व आसियान सदस्य देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी आणि तिमोर लेस्टे या बैठकीला उपस्थित होते। तिमोर लेस्टेला आसियानमध्ये निरीक्षक दर्जा आहे। आसियान भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली। आसियान भारत शिखर परिषदेच्या तयारीवरही चर्चा झाली आहे। आसियान भारत शिखर परिषद 2024 मध्ये लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक मधील विएटी येथे होणार आहे। नेक्स्ट आहे T20 क्रिकेट विश्वचषक 2024 साठी भारतीय कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा। T20 क्रिकेट विश्वचषक 2024 साठी भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड झाली आहे। अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट निवड समितीने 2024 ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे। 9वी ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक हा 1 ते 29 जून 2024 दरम्यान होणार आहे। हे वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्ससह यजमान असणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच बोईंगच्या माजी सीईओचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचे नाव फ्रँक थ्रोन्स हे आहे। 3 मे 2024 रोजी बोईंगचे माजी सीईओ फ्रँक थ्रोन्स यांचे 92व्या वर्षी निधन झाले। ते 1986 ते 1996 या दशकासाठी बोईंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। नेक्स्ट आहे नुकताच भारतीय रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच इरेडाला भारत सरकारने कोणता दर्जा दिला आहे? तर नवरत्न हा दर्जा दिलेला आहे। भारतीय रिन्यू एनर्जी डेव्हलप एजन्सीला सार्वजनिक उपक्रमांतर्गत नवरत्न दर्जा दिला आहे। नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत एक नॉन बँकिंग वित्तीय संस्था इरेडा नवीन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित प्रोत्साहन, विकास आणि आर्थिक मदत पुरवली जात आहे। इरेडा ही नवरत्न दर्जा मिळवणारी 17वी कंपनी ठरली आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने कोणाला मानद डॉक्टरेट बहाल केली आहे? तर KV कामत यांना देण्यात आलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने KV कामत यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे। ते नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडचे अध्यक्ष आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।